हॅलो एव्हरीवन. तर मागील लेक्चरमध्ये आपण गोडपाक कल्पना ही पाहिली आहे. आत्ता आपण लवण कल्पना बघणार आहोत. तर लवण कल्पना सामान्य निर्माण विधी काय आहे? तर ज्या द्रव्याची लवण कल्पना बनवायची आहे त्या द्रव्याचं विशेष अंग, उदाहरणार्थ अर्क लवण हेतू अर्कपत्र, नारिकेल लवण हेतू नारिळ घेऊन त्याला सैंधव लवण सोबत ठेवून पूट माध्यमाने अग्नी प्रदान केले जाते. म्हणजे सामान्य निर्माण विधीमध्ये काय सांगितलं बघा, ज्या द्रव्याची आपल्याला लवण कल्पना बनवायची आहे त्या द्रव्याचं विशेष अंग घ्यायचं आहे. म्हणजे उदाहरण काय सांगितलं त्यांनी की अर्क लवण हेतू अर्कपत्र आणि नारिकेल लवण हेतू नारळ घ्यायचं आणि त्याला सैंधव लवणसोबत ठेवायचं आणि पुट माध्यमानं अग्नी द्यायची. जेव्हा ते स्वांगशित होईल तेव्हा शराव संपुटमधून बाहेर काढून सूक्ष्मचूर्ण बनवावं. जेव्हा ते स्वांगशित होईल तेव्हा त्याला जे सराव संपुट आहे त्याच्यामधून ते बाहेर काढायचं आणि त्याचं सूक्ष्मचूर्ण बनवायचं आणि हीच लवण कल्पना आहे. आता त्याच्यानंतर काय तापमान सांगायचं. तापमानामध्ये काय सांगायचं की लवण कल्पना निर्माण हेतू कुट अग्नीद्वारा पाक केला जातो. म्हणजे तापमान देण्यासाठी किती गवऱ्या वापरतात बघा. उपळे म्हणजे किती उपले म्हणजे गवऱ्या 10 ते 15 गवऱ्या. आता प्रिकॉशन्समध्ये काय सांगितलं की शराव संपटद्वारा आपल्याला अग्नी प्रदान करायचे. परत अग्निमात्रा प्रयुक्त द्रव्यानुसार द्यावी. बरोबर आहे. आता जर आपण अर्कपत्र वापरल्यास किती अग्नी द्यायचे आणि नारळ वापरल्यास किती अग्नी द्यायचे हे सांगितले. नारळ जर वापरला असेल म्हणजे नारिकेल लवण हेतू 10 ते 15 उपले म्हणजे गवऱ्या आणि अर्क लवणमध्ये शराव रेड हॉट होईपर्यंतच अग्नी द्यायचं. हे झालं त्याचं प्रिकॉशन्स. आता प्रिकॉशन नंतर काय करायचं, आपल्याला सिद्धी लवण बघायचं आहे. सिद्धी लवणमध्ये काय सांगितलं आहे, कज्जल प्रभम वर्ण लवण. बुकमध्ये हे सांगितलं आहे म्हणून हेच लिहिलं आहे, एवढं सांगितलं आहे बुकमध्ये. सिद्धी लवणमध्ये काय कज्जल प्रभम वर्ण लवण. आता पॅकिंग, संरक्षण आणि सवैधता अवधी. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, लवण कल्पनाला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं. लवण कल्पनाला कुठे ठेवायचं, एअरटाईट कंटेनरमध्ये. आणि सवैधता अवधी किती आहे, 5 वर्ष. आपण जी शर्करा कल्पना आणि गुडपाक कल्पना बघितली आहे तर त्याच्यामध्ये किती सवैधता अवधी होती, 3 वर्ष. याची किती आहे, 5 वर्ष आहे. आणि आता नारिकेल लवण. आता बघा आपण जी ब्लू प्रिंट आहे, ब्लू प्रिंटमध्ये लवण कल्पनेमध्ये काय काय सांगितलं की जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन हे आपण पाहिलं, इम्पॉर्टन्स ऑफ टेम्परेचर पाहिलं, प्रिकॉशन्स पाहिलं, कन्फर्मेट टेस्ट, पॅकिंग, प्रिझर्वेशन, शेल्फ लाईफ विथ एक्झाम्पल आणि हे नारिकेल लवण हे आपण जवळजवळ म्हणजे संपूर्ण पाहिलं. आता फक्त राहिलं आपलं काय, नारिकेल लवण. आता नारिकेल लवणमध्ये घटक द्रव्य काय सांगितलं बघा. आता नारिकेल लवण म्हणजे नारळ पण असणार आणि मीठ पण असणार. सुपक्व नारियल म्हणजे एकदम पकलेलं नारळ आहे ते घ्यायचं 1 आणि सैंधव लवण ते किती घ्यायचं, 10 तोळा घ्यायचं. आता यंत्र आणि उपकरणं त्याच्यामध्ये काय, चमचा लागेल, चाकू लागेल, खलवयंत्र म्हणजे काय आपली उखळ आणि उपले म्हणजे गवऱ्या, कपडा आणि मुलतानी वाद्ये. आता त्यानंतर काय, निर्माण विधी पाहिजे आपल्याला. निर्माण विधीमध्ये काय सांगितलं बघा, सर्वप्रथम सैंधव लवणला खलवयंत्रात चूर्ण करून घ्यायचं. जे आपण सैंधव लवण घेणार आहे त्याला उखळ म्हणजे खलवयंत्रात घेऊन त्याचं चूर्ण करायचं. त्यानंतर नारळ घेऊन त्याच्या जटा काढतात. म्हणजे आपण ते केसाळ म्हणतो बघा, नारळाचे जे वरचे असतं त्याला केसा म्हणतो, केस. तर ते केसाळ काढून टाकायचं. त्यानंतर त्याच्या नेत्रवाल्या भागात म्हणजे जो आपण डोळा म्हणतो, नारळाचा डोळा, तर त्या भागामध्ये छिद्र करायचं आणि सैंधव लवण त्याच्यामध्ये पूर्ण भरून घ्यायचं. नंतर त्या छिद्राला बंद करायचं व कापड मातीने व परत मातीचा लेप लावून धूपमध्ये सुकवायचं. म्हणजे उन्हामध्ये त्याला सुकवायचं. आधी काय करायचं, छिद्र बंद करायचं. त्याच्यानंतर मात कापड घ्यायचं आणि त्याला पूर्ण लपेटून ठेवायचं आणि त्याला धूप म्हणजे उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आणि परत त्याला अग्नीत पाक करायचं. जेव्हा ते स्वांगशित होईल तेव्हा मातीला साफ करून काळ्या रंगाचं नारळ आणि काळे रंगाचे सैंधव लवण एकत्र करून चूर्ण करतात. जेव्हा ते थंड होईल त्याच्यानंतर काय करायचं, माती साफ करायची आणि जे काळ्या रंगाचं नारळ आपल्याला प्राप्त होईल आणि त्यातलं जे सैंधव लवण आहे ते पण काळं होईल, ते एकत्र करून त्याचं चूर्ण करायचं आणि हेच नारिकेल लवण आहे. यालाच नारिकेल लवण म्हणतात आणि याला 5 पात्रामध्ये ठेवतात. याची मात्रा किती आहे, 2 मास 125 ते 250 मिलीग्राम. अनुपान काय, जल आणि उपयोग कशामध्ये होते नारळ. जर अम्लपित्त झालं असेल तर त्यामध्ये उदरशूलामध्ये, दीपन पाचन आणि परिणामशूलामध्ये. आता त्यानंतर आहे क्षार कल्पना. म्हणजे लवण कल्पना किती साधी आणि सिंपल होती बघा. छोटीशी अशी लवण कल्पना आहे तर आपण ती पूर्ण संपवली. आता बघा जे ब्लू प्रिंट आहे त्याच्यानुसार आपण काय शर्करा कल्पना पाहिली, गुडपाक कल्पना पाहिली, लवण कल्पना पाहिली. आता राहिल्या फक्त 3 कल्पना ज्या की 3 छोट्या व्हिडिओमध्ये संपून जाते. एक ते 5 ते 8 मिनिटापर्यंतच व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्येच आपण पूर्ण 10 मार्काचा चॅप्टर हा एक करून संपवणार आहोत.
त्यानंतर ना कल्पना निर्माण थर्ड ते झाल्याच्या नंतर ना दुसरा कुठलं रसद्रव्य परिचय सेकंड ह्याच्या पण नोट्स आपल्या काढून तयार आहेत. तो चॅप्टर झाला की हा किंवा जो चतुर्वेद रस आहे जो की 10 मार्काला आहे. चतुर्वेद रसायन नावाचा चॅप्टर जो की आपल्याला सेकंड सेमलाच आहे 10 मार्काला, तोही आपण बघूया. याच्या देखील नोट्स काढून तयार आहेत. आणि जे पेपर सेकंड आहे, पेपर सेकंडमध्ये काय काय बघा, पेपर सेकंड आहे. पेपर सेकंडमध्ये जे सिंगल ड्रग आहे याच्या पण नोट्स काढून तयार आहे जो की 15 मार्काला युनिव्हर्सिटीमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर ना कुठला औषधी कल्पना 1 जो की 15 मार्काला, याच्याही नोट्स काढून तयार आहेत. तर आपण पूर्ण एक चॅप्टर सारखे घेऊ. तरी प्लीज नवीन चॅनल आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.